मॅडी, मी तुला सांगते, काडी टाकून दे, काडी टाकून दे खाली. लाव आग. मी मेले ना तर मूर्खा भिकारी होशील, भिकारी. आणि भीक मागायची असेल ना बाहेर तर लाव आग. पेटव मला. काय करू काही कळतच नाहीये मला. लाज नाही वाटत? हा, मला जाळून मारण्यासाठी तुला जन्माला घातलं काय रे? काय करू मग मी? हा, ती सानिका माझ्यावर हसली तेव्हा बदला घेतला मी तिचा. तेव्हा तू काहीच बोलले नाहीस. पण जेव्हा मी पकडला गेलो तसा हात उचललास तू माझ्यावरती, मारलंस मला. अगं अपमान झाला ग माझा सगळ्यांसमोर. आता तो शुभू आलाय परत कामावर. हे सगळं माझ्यासाठी किती त्रासदायक आहे हे तुला कळत नाहीये मॉम. कळतंय मला, कळतंय. मला तुझ्यावर हात उगारावा लागला कारण त्यावेळेला माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण आता आहे. आता मी करणार आहे. या श्रावणी आणि विश्वंभरला त्यांची लायकी दाखवून देणार आहे. तुझ्या मामानी तुला पोलिसात द्यायची धमकी दिली ना, आता बघ मी काय करते. तू फक्त बोलू शकतेस, होत काहीच नाही ग तुझ्याकडून. त्या श्रावणीच्या निकालाचा कसा निकाल लावते ते बघ. अरे ह्यावेळेला ती नापासच होणार आहे, पण तिचा निकाल विश्वंभरच्या करिअरचा कसा निकाल लावतो ते बघ. आणि मग जे व्हायचं ते होणारच. अजून किती वेळ लागणार आहे? प्लीज सर, साहेबांना बोलता का? हे बघा, भैया साहेब येतच असतील, तुम्ही जरा शांत राहा. हा, ये. ते बघा आलेच. बस. साहेब, या वर्षीच्या निकालाबद्दल तुम्ही काय सांगाल? निकाल जाहीर झाला की तुम्हाला कळेलच, पण निकाल पारदर्शक असेल. साहेब, तुमची मुलगी आधी एक वेळेस नापास झाली होती. आता ह्या वेळेसही जर ती नापास झाली तर तुम्ही खुर्ची सोडणार का? लॉजिक छान आहे हो तुमचं, खरंच छान आहे लॉजिक. हा पृथ्वी, म्हणजे हे म्हणजे असं आहे ना की एखाद्या डॉक्टरचा मुलगा जर का आजारी पडला तर डॉक्टरनी प्रॅक्टिस करणं सोडायचं. कमाल करताय तुम्ही. वैयक्तिक आयुष्य आणि पद या दोन वेगळ्या गोष्टी असतात. पुढचा प्रश्न. सॉरी साहेब, पण हे आम्ही नाही तर विरोधी पक्षनेते विक्रम गाडगे पाटील बोलतात. कोण साहेब? ते विरोधी पक्षनेते. हे बघा,